आमचं विचार सभेच्या टायमिंगला 9 वाजता तेव्हा तुम्ही कारण की बाकीचे लोक येणारे सर्व काम करणारे लोक आहे आता आम्ही तर बाकीचे काम ते करतो या ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून श्री अरुण देवतळे सरपंच ग्रामपंचायत गोंगाव या अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर यांच्या अध्यक्षतेखाली आपण सभेला सुरुवात करू। आता ग्रामसभेचा प्रमुख म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून मतदारांसाठी प्रतिक्रिया म्हणून ती आपण प्रतिक्रिया घेऊ। प्रथम यांचं भाषण झाल्यानंतर आपण प्रतिक्रिया घेऊ, त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू। मी प्रथम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ग्रामसभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, सर्व मुले व बंधू भगिनींचे आभार मानतो। ज्याप्रमाणे एकत्रितरित्या आपण देवी व पोलिओ आजाराचे देशातून निर्मूलन केले, त्याचप्रमाणे एकत्रित प्रयत्नाने आपल्याला कुष्ठरोगाचे निर्मूलन करावे लागेल। कुष्ठरोगासाठीचे उपचार सर्व शासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत। आपले आरोग्य कर्मचारी व आशा बरोबर जाऊन कुष्ठरोगाचे पैसे शोधून काढत आहेत। शरीरावर संवेदनाग्रही लालसर फिकट रंगाचा चट्टा आढळून आलेला व्यक्ती हा कुष्ठरोग संशयित असू शकतो। अशा व्यक्तीस त्वरित कुष्ठरोग निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे। निदान होण्यास उशीर झाल्यास कुष्ठरोगाला विकृती होण्याची शक्यता असते। लवकरात लवकर निदान व नियमित संपूर्ण उपचाराने कुष्ठ रुग्ण पूर्ण बरा होतो व विकृती कळते। अंधश्रद्धा तिच्या सवलतीवर विश्वास ठेवू नये। 30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेद्वारे कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करीत आहोत। आपल्याला पूर्ण प्रयत्नाने आपला देश कुष्ठरोग मुक्त करायचा। धन्यवाद सरपंच। त्यानंतर आपण सर्वजण एक शपथ आहे ती 2 मिनिटाची ती जे वाचेल त्याच्या मागे तुम्ही वाचायला, ठीक आहे? सर्वजण रेडी? मतदार दिवस म्हणून मतदारांसाठी प्रतिक्रिया आहे। आम्ही भारताचे नागरिक आज समोर करून घ्यायचा। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। धन्यवाद। नेहमीप्रमाणे मागील विषय पण आपण हा विषय नेहमीच असते, 2-4 विषय असते ना ग्रामसभेमध्ये, मासिक सभेमध्ये हे विषय नेहमी कॉमन असतात। त्याचं कारण असतं की वारंवार लाभार्थ्यांना माहिती व्हावी, लोकांना माहिती व्हावी, त्या हिशोबाने लोकांची त्या कामामध्ये निवड व्हावी आणि लाभार्थ्याची निवड व्हावी या दृष्टिकोनातून ते 2-4 विषय कॉमन राहतात। तसं पाहिलं होतं त्याच्यानंतर एक घरकुल चालते म्हणून त्यांचे घरकुलासाठी नाव दिलं होतं। ते दोन्ही कामं आपण तिकडे प्रस्तावित केलं महाराष्ट्र ग्रामीणमध्ये।
आता या अंतर्गत परत आपल्याला कोणी असे काही लाभार्थी आले जसं तुम्हाला नरेगामध्ये सिंचन विहीर घ्यायची आहे. सिंचन विहिरीचं प्रत्येक ग्रामपंचायतचा 15चं टार्गेट आहे. त्याच्याकरता 7-12-8 नकाशा आणि तुम्हाला विहीर नसल्याचं प्रमाणपत्र स्वयं घोषणा पद्धती जोडावं लागते. ऑनलाईन अर्ज करावा लागते. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आम्ही ग्रामपंचायत ठराव घेतो. जसे हे विषय त्याच्यात घेतला जातात की जेणेकरून लाभार्थ्याला असतात. जर असे कोणी असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्र आणून द्यावे जेणेकरून आपल्याला त्या योजनेला लाभ घेता येईल. जवळ 4 लाखाची विहीर आहे आणि ती 100% अनुदान. त्याच्यानंतर तुम्ही नरेगामध्ये पुन्हा गुराचा कोठा, त्याच्यानंतर हे सर्व गोष्टी याच्यामध्ये घेऊ शकतो. तुम्हाला असं काही वाटलं तर कोणी अर्ज केव्हाही आणू शकता. योजना ही चालू आहे कंटिन्यू. आपण जसं ज्यावेळेस आले त्या ग्रामसभेत किंवा नाही आले तर पुढे या ग्रामसभेत सुद्धा त्यांचा वेळ निघून गेला पुढच्या ग्रामसभेत कागदपत्र जर पूर्तता केली तर ते पूर्ण तुम्हाला 100% अनुदानावर ते नरेगाची योजना मिळेल. याच्यामध्ये 60-40चा रेशो असते. 60% हा कुशल पार्ट आहे. कुशल म्हणजे साहित्याचा आणि अकुशल म्हणजे हा लेबर पार्ट. हा लेबर पार्ट जो आहे तो तुम्हाला ज्याच्या खाते असतात त्या खात्यामध्ये तो पैसा डायरेक्ट जमा होतो. जर घरकुलांना काही लोकांना अनुभव असतो, काही लोकांना त्या विहिरीवाल्यांचा अनुभव असेल त्याच्यानुसार ते जमा होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर विषय आपला शासकीय परिपत्रकाचा विषय तर काही चालू असतो. आयुष्यमान जन आरोग्य कार्ड अभियानाबाबत माहिती. आयुष्यमान कार्ड बाबत आपल्याला सर्वांना माहिती असेल. आपण बरेचदा चर्चा केल्या, दौंड्या केल्या, आशा सेविका घरोघरी फिरल्या, अंगणवाडी सेविका फिरल्या, ग्रामपंचायत माध्यमातून दौंडी केली, प्रचार केली. त्यामध्ये 5 लाखाचा विमा हा फुटतो आणि तो प्रत्येकासाठी आहे. ज्या लाभार्थ्याचं नाव त्या यादीमध्ये असेल त्याला 5 लाखाचा विमा फुकट आहे. तो दरवर्षी त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनची लिस्ट आहे. ती लिस्ट आपण लावलेली आहे. ज्या कोणाला त्या असा काही लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जे लोक राहिलेले आहे शिल्लक त्यांनी त्याचं कार्ड काढावं. अजूनही वेळ गेलेली नाही. याची अंतिम मुदत आता मी तुम्हाला जाहीर सांगतो की 31 मार्च पर्यंत याची मुदत आहे. आपल्या गावामध्ये जर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये जर विचार केला तर 50% अजून कार्ड निघायचे. डॉक्टर साहेब बसले इथं, आम्ही सर्व प्रयत्न चालू आहे, दौंड्या चालू आहे, आरोग्य आशा सेविका घरोघरी जाऊन सांगत आहे. आणि पहिले कसं ती यादी होती. यादी म्हणजे कशी की ठराविक यादी आली होती सामाजिक आर्थिक सर्वेक्षणे बाबतीत, त्याच्यामध्ये लाभार्थी निघत होते. आता तसं राहिलेलं नाही. आता केसरी कार्ड आणि पिवळं कार्ड यांचे जे नाव आहे ते नाव त्या ऑनलाईन मध्ये समाविष्ट असल्यामुळे तुम्हाला तिथे क्लिक केलं की ऑटोमॅटिक ते नाव येतं. तुम्ही त्याच्यात ती माहिती भरभर करून आपल्याला करता. ही ऑनलाईन करताना सेतू केंद्रामध्ये जे आपल्या गावामध्ये 2-3 सेतू केंद्र आहे, चितूरचं आहे, त्याच्यानंतर ते बाकीच्यांचं आहे, तिथे जाऊन करू शकता. ग्रामपंचायतमध्ये करू शकता. दुसरी गोष्ट पुन्हा तुमचं त्याला एक पर्सनल ॲप आहे, तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये करू शकता. तुम्हीच नाही, तुमच्या जवळच्या माणसाला त्याला शक्य नसेल तो सुद्धा त्याचं तुम्ही करून देऊ शकता. एवढं सर्वांनी सहकार्य करा जेणेकरून आपल्या इथे 100% आयुष्यमान कार्ड निघाले पाहिजे. इतकी सुंदर योजना कधी येत नाही. बिना फुकट 5 लाखाचा विमा कोणी जगात कोणी देत नाही. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की एवढं सर्व करून घ्या, कारण दिवस फार कमी आहे. पुढे पुन्हा इलेक्शन लागेल. 31 मार्च नंतर याची मुदत संपून जाईल, हातातून कार्ड निघून जाईल. मग वेळ येईल ना मग आपण जेव्हा बरेचदा मी 1-2दा अनुभवलं, पेशंट दवाखान्यात येतो ते कार्ड काढायला साहेब म्हणजे ते कार्ड आहे का पेशंट ते तिथे राहते. पाहून बाबा काय झालं ते विचारलं, तुमच्या आयुष्यात कार्ड आहे. अशी वेळ येऊ देऊ नका. कळकळीची ते हात जोडून विनंती आहे तुम्ही कार्ड काढून घ्या. वेळ गेलेली नाही. वेळ गेल्यावर काम ते साफ केल्यावर ते काढी मारण्यात काही अर्थ होणार नाही. म्हणून सर्वांना सांगणं आहे की करून घ्या आणि तुमच्या जवळच्या लोकांना सांगा की ज्यांचे काढले त्यांनी काढावं. ठीक आहे साहेब. याच्यामध्ये असं आहे की ज्यांनी कार्ड काढले आहे ते जेव्हा ऍक्च्युअली दवाखान्यामध्ये जाऊन जेव्हा ते कार्ड देतात त्यांचं कार्ड स्कॅन केलं जातं. स्कॅन केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं पडते की याचा आयडी असून बनायचा आहे. कार्ड बनले आहे पण त्यांना काही सेपरेट आयडी लागत आहे का? कार्ड बनल्यानंतर पुढं हे बघा आपण कारण की आमच्या याच्यात सध्या एक पेशंट ते स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांनी ते कार्ड मध्ये स्कॅन केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते आयडी अजून सुद्धा जनरेट व्हायचं आहे. तेव्हा त्याच्यापाशी कार्ड आहे ऑलरेडी पण आयडी जनरेट व्हायचा आहे आणि त्याच्यामुळे ते कार्ड चालू न राहणार. आयडी जनरेट व्हायचंच नाही कारण की बरेचदा असं होतंय की त्याचा डाटा काम व्यवस्थित अपडेट नसेल, तुमचा आधार लिंक वगैरे त्या साऱ्या गोष्टी बेसिक डाटा तर ते पेंडिंग मध्ये जातं. ते भले तुमचं लिस्ट मध्ये जरी नाव असतं तरी परंतु डाटा जो आपण त्याला ऑनलाईन मध्ये समोर त्याला फॉरवर्ड करतो तो तिथे त्याला पूर्ण स्कॅन करून पूर्ण डिटेल करून ते मॅच करतात आणि मॅच झाल्यानंतर मग ते पेंडिंगचा अप्रूव्हल होऊन त्याला पूर्ण येतो आणि त्याच्यानंतरच कार्ड तयार होतं. असं तर म्हणजे फर्स्ट टाइम तुमच्याकडे ऐकलं या बाबतीत जुनं मला कार्ड असेल ते जुनं कार्ड कार्डवरच आयडी लिहून नाही
आयडी नंबर कार्डवरच आहे. जो ऑनलाईन तुम्ही टाकत आहे जुनं कार्ड असेल अपडेट वाला याच्या आधी कार्ड काढले त्यांना अपडेट करणे आवश्यक आहे. म्हणजे आताचे कार्ड घेणं आवश्यक आहे. ज्या कार्डवर 5 लाख रुपये लिहून आहे तेच कार्ड चालत आहे. जुन्या कार्डवर 5 लाख रुपये लिहून नाहीये ते कार्ड चालत नाही. नवीन कार्ड त्यांना डाउनलोड करायचं आहे फक्त. बाकी काही कार्ड अगोदरचे आपण कार्ड काढले तिथे पुन्हा त्याला अपडेट करायचं आहे. नवीन कार्ड काढून घ्यायचे आता ते. आता आपण पूर्ण डिटेल देतो. हो म्हणजे आधार कार्ड वगैरे त्याचं सब्जेक्ट नाही नाही आधार नंबर टाकला की येऊन जाते. येऊन जाते. आता आपली लिंक सुरू आहे का मग? हो हो चालू. अपडेट मध्ये सगळं काही स्पेलिंग मिस्टेक असं नावामध्ये हा ते कसं जर स्पेलिंग जसं आता जितू अष्टनकर आहे कोणाकोणाच्या अष्टनकरचे पूर्ण स्पेलिंग येऊन नाही राहिलं त्याला काही नाही. त्याच्यावर एक आयडी नंबर आहे. त्या आयडी नंबरला डिपेंड नावावर काहीच नाही. ते जेव्हा तिथे टाकत हा जो आयडी नंबर टाकला की त्याची पूर्ण डिटेल्स तिथे येऊन जाईल. कारण कोणाकोणाचं नाव खूप मोठं आहे ना ते नाव पूर्ण कार्डवर नाही येत आहे. बरेचसे नाव असे बरेचसे लोकांचे कार्ड असे आहे की जेव्हा अपडेट करतात म्हणजे कार्ड अपडेट करताना कधी कधी टाकण्यात आली त्यामुळे तो प्रॉब्लेम होत आहे. आणि हा डाटा त्यांनी कसा घेतलाय जुना डाटा आहे त्या कारण नावामध्ये पण मिसमॅच आहे. भरपूरच्या नावामध्ये मिसमॅच आहे. तो आयडी नंबर आहे. आयडी नंबर कम्प्लीट स्पेलिंग वगैरे जे ते पूर्ण व्यवस्थित असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आधार सोबत कुठला तरी मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे. बिना तुमचा आधार असेल तुमचं नाव पण लिस्ट मध्ये असेल परंतु मोबाईल नंबर जर तुमचा अटॅच नसेल लिंक नसेल तर ते कार्ड टिकणार. तर पहिले आधार कार्ड अपडेट करणं म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे परत जावं लागलं की त्यांना आल्यानंतर त्यांचा आधार कार्डवर त्यांना मोबाईल नंबर लिंक राहतो कारण त्यावर ओटीपी जातो. नाही सर थंबनी काढू शकतो. ठीक आहे ते माझ्याकडे नव्हतं मॅडम. थंबनी काढू शकतो. ज्यांच्याकडे लिंक नाही आहे आधार नंबर मोबाईल नंबर त्यांनी थंबनी काढू शकतो. आता समजा हे जे जुने जे एक्झिस्टिंग कार्ड आहे ते जर अपडेट करायचे आहे ते अपडेट काही नाही फक्त पुन्हा डाउनलोड करून घेणे बस एवढंच आहे त्याच्यात. तर त्याला काय नवीन कार्ड निघेल त्याचं. त्याला काही लिंक करावं लागेल का? नाही नाही ते कार्ड बंदच राहील. फक्त नवीन कार्ड त्यांचं काढून घ्यायचं डाउनलोड करून. त्या व्यक्तीची गरज आहे का? हो हो व्यक्तीची गरज. त्याला फॉर्म लागेल फॉर्म लागेल नाही तर ओटीपी लागेल. दोन पैकी आहे. मोबाईल लिंक असेल तर ओटीपी लागेल. मोबाईल लिंक नसेल तर थंब लागेल. ठीक पण नावामध्ये करेक्शन करता येईल का? नाही त्या कार्डमध्ये नावामध्ये करेक्शन नाही. मी तुम्हाला तेच सांगतो नावाला काही घेत नाही. त्याच्या आयडीवर डिपेंड आहे. जो आयडी नंबर आहे ना तो त्याच्यावर डिपेंड करते. परत याच्यात थोडक्यात सांगायची इच्छा आहे म्हणजे असं आहे की याच्या पहिले 1.5 लाखाची योजना होती महात्मा ज्योती बरोबर आहे. हे तुला माहिती आहे डॉक्टर साहेबांना आपल्या सर्व माहिती असेल. तर ती 1.5 लाखाची योजना बंद करून त्या सर्व योजना ज्योतिबा फुले मुख्यमंत्री मुख्यमंत्री आरोग्य योजना ह्या सर्व योजना मर्ज केल्या त्या 5 लाखांमध्ये. त्याच्यामुळे कसं होऊन राहिलं की जे जुनं कार्ड चालत हे नवीन कार्ड त्याला अपडेट करून नवीन कार्ड काढून घ्या. त्या जुन्या योजना सर्व याच्यामध्ये मर्ज केल्या. त्याच्यामुळे जुनं कार्ड चालत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की नवीन कार्ड काढू. ठीक आहे. पण 31 मार्च नंतर कार्ड निघणार नाही. अंतिम डेट आली आहे. कारण आता सर्व शासन थकलं सर्व अधिकारी थकले आम्ही थकलो आशा सेविका थकल्या पण लोक काही अजून काढायला तयार नाही. अर्ध्या लोकांनी कार्ड आयुष्यमान भारत ई कार्ड जे आहे 5 लाख ते लिहूनच येते 5 लाख स्पेशल थोडंसं 5 लाख असायला त्याच्या हिशोबाने काढून घ्या. लोकांची कळकळीचं आहे लोकांना सांगा. आणि कसं आहे काही लोक कसं आहे काढून पाहू आज निघल उद्या निघल याच्याबद्दल कधी लिंक लागत नाही तर लोक काय करतात एकूण तर जाते त्याच्याकडे आणि ते निघालं नाही मग कंट्रोल मध्ये वापस असं नाही करत. त्याला कन्व्हिन्स निघायला पाहिजे कारण 5 लाखाचा विमा न काढता कोणी देऊ शकत नाही. एवढं मोठी स्कीम आहे चांगली योजना आहे शासनाची आहे गव्हर्नमेंटची आहे त्याच्यामुळे थोडं काळजी घेऊन काढावं. ठीक आहे ओके. एक पुन्हा बांधकाम करण्यास पात्र लाभार्थी निवड करणे ही मोठी आवाजी योजना आहे. ही खास ओबीसी साठी आली आहे. आजपर्यंत आपण बरेचदा आपल्या ग्रामपंचायतला किंवा बरेचदा पालन केलं असं जी ओबीसी पदाधिकारी मंडळी आता पण पदाधिकारी मंडळी आहे बरेचदा आपण ऐकून होतो साहेब जे घडून आलं एससी एसटी जे घडून आलं एससी एसटी असे भरपूर टार्गेट असं चाललं होतं. आता काय केलं ओबीसीला न्याय मिळाला. ओबीसी साठी स्पेशल मोठी आवाज योजना आहे. पण याच्यामध्ये सर्वात आता कसं झालंय पहिले जसं तुमच्याकडे जागा असली आणि कास्ट सर्टिफिकेट जरी संबंधित कुटुंबाचा एखाद्याचं असलं तर चालत होतं. आता तसं राहिलेलं नाही. लाभार्थ्याच्या नावानं कमीत कमी 3 डॉक्युमेंट फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट सहज मिळतात परंतु जे त्यांना काढावं लागते ते डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो. एक त्याला स्वतःचं जातीचं प्रमाणपत्र सर्वात पहिले त्याच्या घरचं पोराचं त्याच्या मुलीचं त्याच्या याच्या कोणाचं चालत नाही. जो लाभार्थी आहे त्याचं स्वतःचं जातीचं प्रमाणपत्र ठीक आहे. दुसरं 1,20,000च्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला.
2. तिसरं, त्याच्या नावानं स्वतःची जागा आणि त्याचं पडकं घर, पक्क घर नको. आणि याच्या अगोदर त्यांना कुठला लाभ घेतलेला सुद्धा नको. दाखला पण दिला तहसीलदार स्वतःच्या नावावर त्यालाही आपण ग्रामपंचायतमध्ये माहिती करायला पाहिजे. 1,20,000 रुपये पंचायत समिती अंतर्गत तुम्हाला म्हणजे कॅश स्वरूपात अनुदान जमा होते आणि 25,000 रुपये हे लेबर ओरिएंटेड वर्क आहे. म्हणजे जे मजूर काम करतात घरचे त्यांना नरेगाच्या स्वरूपात 25,000 रुपये त्याची जोड लावलेली अशी 1,25,000 लाखाची स्कीम ही 1,25,000 स्कीम ही पंचायत समिती स्तरावरून आपल्याला मिळते. आणि याला काही फटाफट नाही, कुठे जायची गरज नाही, लवकरात लवकर मंजूर होते. पंचायत समितीला टार्गेट पडलेला आहे, लाभार्थी शोधत आहोत पण लाभार्थी मिळत नाही. समजा एखाद्या केस मध्ये जर 2 भावाचे नाव असतील आणि त्याच्या नावावर जर जागा नसेल, त्याला ते पार्टिशन करायला त्रास असेल तर त्यांनी त्या भावाची संमती आणायची, एवढं एक ऑप्शन आहे. परंतु 3 कागद मात्र आवश्यक लागणार. एक तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्न 1,20,000 उत्पन्नाचा दाखला आणि तिसरं म्हणजे त्याच्या नावावर स्वतःची जागा. चौथं म्हणजे त्याला लाभ घेतला नसावा आणि त्याचा खर्च करावा, त्यांना हे लाभ मिळणार. हो चालते, पण त्यांनी दुसरं घर नको त्याच्या नाव, नाही इकडे खाली प्लॉट राहील, तिकडे 3 मजली बिल्डिंग राहील आणि प्लॉटचे कागद आपल्याकडे येईल, तसं नको. ठीक आहे. आता ही एसबीसी आणि ओबीसी साठी स्पेशल योजना टार्गेट पडलेला आहे, लाभार्थी मिळून नाही राहिला. याची मुदत किती दिवस आहे? मुदत किती दिवस आहे याची? मुदत ही कंटिन्यू चालणारी योजना आहे. टार्गेट येत राहते, कंप्लीट होत राहते, पुन्हा टार्गेट येत राहते, पुन्हा कंप्लीट होत राहते. आताच्या टार्गेट मध्ये सुद्धा मार्क करतो तर जे टार्गेट असतं त्याचे सर्टिफिकेट जर झालं तर ते पुन्हा बॅलन्स राहतो, दुसऱ्या म्हणजे ट्रान्सफर झालं कंप्लीट करा. पुढच्या वेळी टार्गेट केव्हा टाकायचं, पण तुम्ही कागदपत्र रेडी करून घेऊन ते जेणेकरून तुम्हाला भविष्यात तरी लाभ. आपल्या इथे जनरली काय होतं, 2.5 लाखाच्या मागे खूप लोक धावत राहतात, साहजिक आहे. परंतु तिकडून काही त्याचं टार्गेट येऊन राहिलं म्हटलं का किती लाखाचं आहे? ते 1,25,000. सर मी काय म्हणालो, हे जे आता ओबीसी मध्ये ठीक आहे, पण काही ज्या जाती आहेत सेंटर मध्ये ओबीसी मध्ये त्यांना पण लाभ मिळेल. कास्ट सर्टिफिकेट जर असलं तर मिळेल ना, नाही सांगतो ना पुढे सांगतो. स्टेट गव्हर्नमेंट सर आम्ही एक मिनिट फक्त सांगता एक पुढे तुम्ही एक पूर्ण ठीक आहे, एक पर्यंत पुढे सांग. आता बघा शबरीची योजना आहे ती तेवढीच आहे. ही सर्वची योजना मी आवाजाने सांगत आहोत, हे सर्व पंचायत समिती स्तरावर आहे, पंचायत समिती लेवललाच मंजूर होते आणि त्याच्यामध्ये 1,25,000 रुपये अनुदान. फक्त कॅटेगरीनुसार त्या योजनेचे नाव वेगवेगळे आहे. जसं आता मी मोदी आवाज योजनेला वाचलं की तुम्हाला ओबीसी आणि एसबीसी, ठीक आहे. त्यानंतर शबरी ही एसटी साठी आहे, आदिवासी कोट यांना एसटीचं सर्टिफिकेट लागेल. रमाई हे एससी साठी आहे, यांना एससीचं सर्टिफिकेट लागेल, अनुसूचित जाती, ठीक आहे. अहिल्याबाई होळकर ही धनगर समाजसाठी योजना आहे आणि यशवंतराव चव्हाण हे एमटीबीसी जे राहते ना विमुक्त भटक्यात आम्ही त्याच्याकरता योजना. या सर्व योजनेकरता जे मी आता सांगितलं अनुदान आहे तेच कागद लागणार आहे. ज्या ज्या समाजाचे लोक येतील त्या त्या समाजामध्ये ज्या योजनेमध्ये समाविष्ट करून त्या त्या योजनेत प्रस्ताव वापरून त्याचा लाभ त्याला घेता येईल. ठीक आहे. पुढे आता तुम्हाला दाखवलं नरेगाची योजना आहे, घरकुलाच्या योजना आहे. याच्यामध्ये तुम्ही जे काही योजनेमध्ये प्रस्ताव आपण त्याच्या पात्रानुसार तुम्ही अर्ज करा. त्याच्यानंतर ग्रामसभेचा जर त्याला जोड ठराव लागत ठराव घ्या. सरपंच किंवा जिल्हा सदस्य यांच्या सह्या लागत त्यांच्या सह्या घ्या, पंचायत समिती सदस्यांच्या सह्या लागत त्यांच्या सह्या घ्या. समाज कल्याण जे काही बोध लागतात पंचायत समिती जिल्हा सदस्यांच्या सह्या लागतात, त्याला ग्रामसभेत करावं. तर तुम्ही तसे काही प्रस्ताव असले तर आणा, जेणेकरून आपल्याला या याच्यात त्यांना लाभ देता येईल. ठीक आहे. दुसरं एक आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मी ग्रुपवर टाकलं असेल, काही लोकांना माहिती काही लोकांना माहिती. जे आपले कारागीर आहे गावामध्ये ज्याच्याकडे कारागीर सर्टिफिकेट नाही आहे पण ते जातीवंत आहे, सुतार, लोहार, त्याच्यानंतर शिंपी, हे असे त्या जातीच्या याच्याकरता 2 लाखापर्यंत 5% व्याजाने त्यांना 2 लाख रुपये या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतर्गत मिळणार. त्याच्याकरता हो त्याच्याकरता तुम्हाला नाही जातीचं काही त्याच्यामध्ये नाही. परंपरागत नाही परंपरागत त्यांना जस्टिफाईड करायचं आहे. सरपंच साहेबांची आयडिया आहे, त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यांना जस्टिफाईड करायचं. जस्टिफाईड करून तो अर्ज पंचायतीचा पूर्ण पाठवू शकतो. सर्व ऑनलाईन प्रोसेस आहे, तो ऑनलाईन अर्ज करेल. सरपंच साहेबांची आयडिया त्यांचे रजिस्ट्रेशन झालं ते त्या ओळखतील गावामध्ये काय खरोखर हा सुतार आहे का काय आहे काय नाही, त्यांना जस्टिफाईड करून ते फॉर्म पुढे सरकार पंचायतीत ठेवलं तिथे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू. त्याला 2 लाख रुपये 5% व्याज दराने कर्ज मिळणार आहे. आणि टेक्निकल प्रॉब्लेम आहे, लिंक सुरू आहे का? नाही लिंक सुरू आहे, पण त्यांच्या आधारावर जो ऍड्रेस आहे ना
ऍड्रेसच्या ठिकाणी वडिलाचं नाव पाहिजेच. आपल्या ऍड्रेसवर फक्त ऍड्रेस लिहून आहे, वडिलाचं नाव बहुतांश आधार कार्डवर नाहीये. त्या स्कीमसाठी ते नाव पाहिजे. नसेल तर करून घ्यावं लागेल आधार कार्ड अपडेट. ज्याप्रमाणे आपण ज्याने आरोग्याचं सांगितलं मला आयुष्यमान भारतात त्या हिशोबाने तुम्हाला ते अपडेट करून घ्यावं लागेल. नाही जाती व्यवसाय नाही राहिला, हा जाती व्यवसाय करताच आहे. जाती व्यवसाय करता राहिला नाही व्यवसाय हा कुणी काही करून राहिला. जसं आपण आता कटिंगचा विषय केला, एक सलून लागले बरोबर आहे, त्याच्यामध्ये असं काही ते नावीच लोक करत आहे असं काही राहिलं नाही. परंतु नाही नाही ही जातीवंत जे आहे त्याच्याकरता ठीक आहे. त्याच्यानंतर आपला हा नेहमीच विषय असतो ग्रामपंचायत 10% 5% आणि 15% मध्ये 5% आपण दिव्यांगांकरता पैसे वाटप करतो, 10% मध्ये महिला वर्गाच्या कामावर खर्च करतो आणि 15% मागास वर्गाला खर्च करतो. त्याच्यानंतर ग्रामपंचायत अंतर्गत असा सर्वात महत्त्वाचा विषय आहे ग्रामपंचायत अंतर्गत विविध समितीचे गठन करणे. आता समित्या आपल्या 2-3 समित्या कॉमन समित्या आहेत. एक आहे तुमची दक्षता समिती, एक आहे ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती, एक आहे तंटामुक्त समिती, एक आहे नरेगाची सामाजिक लेखा परीक्षा नियंत्रण समिती नरेगाच्या बाबतीत. ह्या समित्या तुम्हाला आता या ग्रामसभेमध्ये निवडायच्या. याच्यामध्ये कलम 49 प्रमाणे साधारणतः 12 ते 24 पर्यंत लाभार्थी निवडते, पण एवढे काही बोर्डात होत नाही. 12-13 निवडले. त्याच्यामध्ये सरपंच मॅक्सिमम, याच्यामध्ये सरपंच अध्यक्ष आहे, सचिव त्याच्या कॅटेगरीनुसार आहे. तसं तंटामुक्तीमध्ये ग्राम आरोग्य पोषण समितीमध्ये आशा सेविका अशा ह्या समित्या. तुम्हाला या समितीमध्ये नावं सांगा, त्या हिशोबाने निवडू. त्याच्यामध्ये निवडताना 50% महिला, 1/3 ग्रामपंचायत सदस्य त्या भरपूर आहेत. मेन ज्या आपल्या जास्त नेहमी काम पडतं की त्या गोष्टीने आपल्याला चालवावं लागतं. तर त्या हिशोबाने तुम्ही सांगा, आपण त्या हिशोबाने घेत आहोत. पदाधिकारी तुम्ही ठेवता त्यांना काही म्हणजे पेमेंट करून कसं जेव्हा असे काही त्या समितीच्या मार्फत काही कार्यक्रम येत असेल त्या समितीच्या मार्फत आपण राबवण्याचा प्रयत्न करतो. जसं आता ग्राम आरोग्य पाणीपुरवठा समिती राहते, यांची ते आशा सेविकांच्या समितीमध्ये त्याच्यामध्ये अंगणवाडी वाटत आहे, त्याच्यामध्ये पोषण आहार त्याच्या ज्या सभा होतात ते बोलवतात की बस ग्राम आरोग्य ते असं आहे त्यांच्या घरचे लोक जे समितीत असते ते सुद्धा प्रॉब्लेम सांगायला आमच्या सरकारकडे मेंबरकडे सरपंच साहेबांकडे तुम्ही समितीत घेता तर तुम्ही डायरेक्ट द्या ना तिथपर्यंत. नाही ग्रामपंचायत सदस्यांचं कसं आहे ते त्या वार्डाचे पूर्ण आहे मला पण तुम्ही पूर्ण कामाचं मागणी त्यांच्याकडे येणारच ना. सवय पदाधिकारी आहे तर पण सरळ हे आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. तुम्ही या समितीला घेतलं तर तुम्ही डायरेक्ट द्यायचं तर तुम्ही मेंबरकडे जाते तो त्या वार्डाचा मेंबर समिती तू ऑलरेडी आहे ना तू डायरेक्ट का नाही जात. तर मला असं म्हणायचं मला म्हणायचं असं हो बरोबर पण हा मास्क तुम्ही अंडर स्पॉट कार्यक्रम पाहिजे, माणसं असे पाहिजे, येणारे पाहिजे, येणारे पाहिजे. नाही तर माझं नाव आहे आणि समितीमध्ये नाव असताना काय होत नाही, काम ठेवायचं तुझं ऍक्टिव्ह पाहिजे. बिनपगारी फुल अधिकारी पाहिजे, बिनपगारी फुल अधिकारी. तुमचं म्हणणं हे वाटूया समजू शकतो. तुम्ही एक काम करा, नाही ऐका, तुमचं म्हणणं 100% पडलं, सभागृहाला पडलं, सभागृहाचं म्हणणं असं आहे प्रत्येकाला जनरली 80-90% लोक देत नाही, 100% लोक देत नाही, बरोबर वाजवी प्रश्न. परंतु माझं कसं म्हणणं, तुम्ही जे नाव देता ते तुम्ही तशा लोकांना द्या जे तो ते कार्य सांभाळू शकत, तो त्या कामामध्ये पुढाकार घेईल, त्यांनी काम जबाबदारी असं तुम्ही नावं द्या. आणि कसं तुम्ही दिलेले नावं आम्ही बोर्डावर लिहिणार विषयच नाही. समिती बोर्डावर राहणार, पेंटिंग होणार, छान बोर्ड लागणार, स्वागत होणार, सर्व होणार. आता तुम्ही त्यांनी काय कार्य नाही केलं त्याच्याबद्दल तुमची नाव तुम्ही द्या.
अजून इंग्लिश घ्या तो व्यक्ती जास्त असेल साहेब कंटाक्ट कुणाचे नाव ठेवले कुणाचे ठिकाणी ठेवली का पुन्हा समिती बनवायची आपल्याकडून एक काम करू आपण एक काम करू आता मागे आपले विनायक आश्रमसाठी विषय काढला आपला सर्व ग्रामसभेमध्ये विषय झाला तुमच्या सर्वांचे विषय झाले दोन विषय काढला तुम्ही विषय काढला आपण जे आता यावेळेस लिलाव करू आता काही नाही 1 महिन्याचा वेळ आहे त्याला आपण आता लिलाव करणार आहोत ज्या आपल्या कंडिशन आहे त्या आपण भरून घेऊ आणि तुमचं मला काही स्वच्छ करायला पाहिजे त्याच्यावर थंड करायला पाहिजे त्या सगळ्या गव्हर्नमेंट कंडिशन आपण आपणच त्याला लिलाव करताना या सर्व प्रोसेस मध्ये आपल्याला जेवढा लिलाव होईल त्याच्या 75% हा पैसा जिल्हा परिषदेला जमा होतो 25% फक्त आपल्याकडे व्यवस्थापनासाठी राहते साफसफाई करतात त्याच्यामध्ये मग आपल्याला जे करता येईल ते करू आणि त्याच्यानंतरही त्याच्याकडून आपण दर आठवड्याला बाजारपेठा वगैरे संपतो आपण ठरवून घेऊ की बाबा सोमवारी त्यांनी ती साफसफाई करायची त्याची अनामत रक्कम घेऊ जर त्यांनी साफसफाई नाही केली तर तशी कंडिशन टाकून का त्यांनी अनामत रक्कमेमधून आपण ते पैसे कपात करू झाला पाहिजे ते सांगितलं तिकडे उन्हाळ्याला पाहिजे हो हो तर आपण कंडिशन टाकून दिला करू ना कंडिशन टाकूनच लिलाव करतो आपण पण ही कंडिशन पाळता समिती असायला पाहिजे समिती नाही तर तरतुदीचा विषय काय आहे आपण गावातला विषय आहे जसं आपण गार्ड केला पोलीस हा विषय वेगळा गार्ड हा सांगितला तसं आपण प्रायव्हेट मध्ये करू शकतो समिती आता का विषय काम लेवलवरच आपण दिलंय असं म्हणतोय हरकत नाही समिती करायला पाहिजे तर करूया आपण त्यांना सांगू ना आपण व्यापारी त्यांना सांगू का तुम्ही एक समिती करा आणि हे लोक कचरा तुमच्या अध्यक्ष निवडा बरोबर अरे म्हणजे व्यापारी धंदे समस्या आहे अध्यक्ष नका व्यापारी लोक धंदे करते मदतली समिती सरपंच साहेब अध्यक्ष पोलीस पाटील पंकज वाडे ग्रामसभा त्याच्यानंतर विविध सोसायटी मधून नरेंद्र मोते महिला सदस्य म्हणून ते पावणे निलेवा सोनकोसे संगीता गोवारकर विरोधी म्हणून लता मंगेशकर आणि तलाठीमध्ये वैभव ठाकरे सामाजिक कार्यकर्ता म्हणून बाबा लांजेवार आणि आपल्या अमित देव प्रमोदजी हस्तेकरचे नाव सांगितलं होतं तुम्ही सांगितलं मी सांगितलं नाव आहे प्रमोदजी हस्तेकर कमी करू त्याच्यानंतर प्रमोदजी हस्तेकर नाव घेऊ सांगायचं तुम्ही सांगा लता मंगेशकर माणसाचं काही सांगा बोलतो इथे विरोधी पक्षाचे पंचकर्ते दोघी घेऊ शकतात एक काम करा हो साहेब आपणचे नाव या प्रमोदजी हस्तेकरचे कटकरा मागवते आपण पंचकर्ते तर तो कापून आपण बाहेर घेऊ शकतो का देऊ शकतो ना ठीक आहे आपण विरोधी पक्ष काय ते करू शकतो ठीक आहे एकदा कन्फर्म करून घेऊ एवढं काही डिटेल नाही ठीक आहे ओके हां इथे करू त्याच्यामध्ये एक सामाजिक अंकेक्षण घेतली आपण आता एक सामाजिक डेटा कार्यक्रमाची योजना ठीक आहे
ते त्याच्यामध्ये त्याच्यात नाव सांगतो मी त्या कॅटेगरी किती आहे. तुम्हीच करायचे आहे सांगतो. अध्यक्ष, सरपंच, महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून 1 म्हणजे 1 किंवा 2, महिला ग्रामपंचायत सदस्य 2 म्हणजे 1 किंवा 2, महिला 2, शिक्षक प्रतिनिधी असे घ्यायचे. आता सरपंच अध्यक्ष तुम्ही लिहून घ्या ना, पुढच्या बोला ना नरेगा बद्दल सांगा फक्त माहिती. नरेगाची मग सांगितली नाही नरेगामध्ये मग सांगितलं सिंचन विहीर, पुराचा कोटा, अनेक योजना आहे. त्याच्याकरता 7/12 ही योजना नरेगाची जी आहे ती जास्तीत जास्त याच्यामधून आहे आपल्या शेतीच्या दृष्टीकोनातून. इथं मधून काम करू शकतो शेतकऱ्यासाठी आहे. त्याच्यामध्ये घरगुतीचा समावेश आहे, त्याच्यामध्ये याचाही समावेश आहे. किचन शेड आपला यांचा शेड नाही का, कोटा म्हणजे तर त्याकरता तुम्हाला 7/12 8 लाखाची शेती संबंधित आहे. ते विशेष म्हणजे प्रामुख्यानं खरी योजना आहे सिंचन विहीर. 4 लाख रुपयाचा अनुदान आहे, 100% गोटा बनवायचा ना, घरी जागा तिथे बनवता येते. शेती नाही आहे त्याला तसे कागद द्यावं लागेल. आता म्हणजे पाळणारे लोक आहे कोणी. आता तुम्हाला त्याला प्रपोजल द्यावं लागेल तर मी ते शेळी बांधव काम दुग्ध व्यवसाय हे जे करण्याकरता तुम्हाला ते प्रस्ताव द्यावा लागेल. त्याच्यानुसार त्याच्यामध्ये जे बसत ते काम करायचं. ठीक आहे. आता मला ग्रामपंचायत महिला सदस्य सांगा. एक मिनिट खडसे साहेब, एक प्रश्न होता. या ज्या आपण आता समित्या पूर्ण नेमल्या त्या समितीचे कर्तव्य आणि त्यांचे अधिकार ह्या 2 गोष्टी तुम्ही एक वेळा वाचन करायला पाहिजे. दादा खोटं नाही बोलत. ऐकून घ्या माझं काय म्हणणं. त्याच्यात लिहून आहे, तुमचं म्हणणं चुकीचं आहे. आता मी त्याला काय करू शकतो का. लिहून आहे, तुम्ही म्हणता चुकीचं आहे. तुम्ही सोमवारी या, पाहून घ्या, तुमच्या समोर ठेवतो. विनायक सोमवार जाऊन सगळं पाहायचं आणि त्या टाकीत किती विचारून घ्या ना. त्यांनी तुम्ही टोकावर मारले 97 केजी 82 केजी बरोबर. प्रोसिजर होते 6 mm 8 mm 10 mm 12 mm 16 mm किती लोहा निघला काय स्क्रॅप मध्ये विकलं तुम्ही या पद्धतीने. तसं नाही आहे, ते जे आहे ते दाखवू शकतो. नाही मी आता त्याचं बायफर्केशन मी आता नाही करू शकत. जेव्हा विकला त्याचे जे पावत्या ते दाखवली. मी त्याचा 6-8 कसा काढू, मी नाही काढू शकत ना. कसं काढला आरएमसी प्लांट जो आहे आपल्या दुमगावचा, रामचौक साहेब, आरएमसी प्लांट जो मेंढेजीचा आहे त्यांच्या जागेवर, त्याच्या टॅक्स बद्दल अजूनपर्यंत काय केलं आपण. त्यांना पत्र दिलं मेंढेजींना, त्यांना डॉक्युमेंट मागितले आहे. आता त्यांनी काय केलं, आपल्याला ते येण्याचे पैसे भरले त्याची कॉपी आणून दिली. आपण त्यांना डॉक्युमेंट मागितले. आता पुढचं प्रोसेस पुन्हा करू. आवाज कमी करून आवाज कमी केला. अरे सांगतच नाही, हर वेळ टाकते पुढच्याला माईक सुरू करा बरं. माईक सुरू कर. माईक सुरू कर. माईक चालू कर. माईक कोणता. पुन्हा लाडगावला जो कुक्कुटपालन आहे त्याच्यावर आपण टॅक्स लावतो का, काय स्क्वेअर फीटनी लावतो आणि त्याचा किती टॅक्स येतो इयरली. कुक्कुटपालनच नाही तिथं. आणखी कोणती कार्बन कंपनी आहे. दाना बनवाचा मोठा प्लांट आहे, त्याच्यावर कमर्शियल टॅक्स लागायलाच पाहिजे. बिलकुल बरोबर आहे. आणि कार्बन कंपनी कोणती आहे तिथे. ते पावडर कंपनी आहे, ते सेल बनते तिथे. त्याच्यावर टॅक्स लावतो का आपण. लावला आहे का बापू, लावलाय का. कार्बन कंपनी जी आहे आणि कुक्कुटपालनचा जो दाना होता तिथे लाडगावला, आणि कार्बन कंपनी कोणता आहे, कोणत्या पद्धतीचा. तो दाना बनवाचा कमर्शियल प्लांट आहे तिथं, त्याच्यावर टॅक्स किती आहे तो पहा पहिले. कार्बन कंपनी आहे 25 वर्षापासून. ते 25 वर्षापासून कार्बन कंपनी आहे, तो एक आहे. ते दोन्ही किराणा दुकानावर बोललो होतो आपण मागच्या वेळेस. ठीक आहे.
काय झालं? जेवढे दुकानदार आहेत, जेवढे असे कंपन्या आहेत, अशांचं मोजमाप पर्यंत त्याच्यावर कमर्शियल टॅक्स गावाची कमी दुकानं चालू राहिली का मोठमोठी दुकान आहे त्याच्यावर लावा ना, मोजा सगळं, तुमचा इन्कम सोर्स वाढेल. हो ना, ठीक आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. तुमचा इन्कम सोर्स मागच्या वेळेस हे पण बोललो त्या विषयी घ्या म्हणून. टाकला प्रश्न टॅक्स भरणं लोकांना इतकं कठीण नाही, ते चालू शकते. मोजा दुकानाची एका सुईनं सुरुवात करा. जेव्हा बावनकुळे आले होते पहिल्यांदा, तर साध्या चहाच्या टपरीवर पाणी ठेवल्यावर सुद्धा त्यानं कर लावला होता. वागदऱ्यातला विषय आता तुम्ही सगळे दुकानं मोजा, सगळ्या कंपन्या मोजा लावा. तिथं का वाद हेच काम करा. 1.5चा 1.25च्या हिशोबानं जो काही कर लागेल तो मुद्दा घेऊन. आणि दुसरी गोष्ट आपल्या मेन रोडनं प्रायव्हेट हाल आहे, जे धंदा करते, व्यवसाय करते, 25-30 हजार रुपये एका लग्नाचा किराया घेते. मोजा ना ते लावा. नाही, महत्वाचा विषय घ्यायला पाहिजे. तुमचा इन्कम सोर्स आपल्याकडे कमर्शियल मीटर तिथे लागलाय, बरोबर आहे. कमर्शियल पाहिजे ना. एखादा त्याच्यावर व्यवसाय करणार, व्यवसाय करावा. जिथं 1 रुपया असेल ते 100 रुपये भेटणार आहे. घ्या साहेब, टिप्पण करून घ्या ते तो विषय. तो आपण याच्यावर बी मागच्या सभेमध्ये आपण प्लांट आहे, हा मिक्सर प्लांट आहे, याच्यावर बी आपण विचार केला होता, पण त्याच्यावर कोणी नोटीस दिला का? नोंद घ्यायची, नोंद घ्या. पाहिलं का? काहीच नाही केलं आपण. कोणता प्लॅट? मिक्सर प्लांट लागलाय इथे. ग्रामसेवक साहेब 2 महिन्यापासून अंगणवाडी का सेविका संपावर आहे. आता आपण ग्रामपंचायत लेवलवर आपण गावातल्या ज्या शिक्षित लोक बाया आहेत आपण ठेवू नाही शकत त्या ग्रामपंचायत लेवलवर. आता भरपूर दिवस झाले संपावर आहे त्या बाहेर. मग पोरं घरीच ठेवायचे का आपण? आता सगळ्याचे ऐपत थोडी राहते का शिकवायचे बाहेर? शासन, आमचं शासन म्हणजेच ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर शाळेचा प्रॉब्लेम होत असेल सॉल्व तर करायचं ना आपण. अंगणवाडी सेविकांना त्यांनी त्याचे काही निर्देश आपल्या जर तिथून आले तर करू, कारण त्यांनी नियुक्त केलेल्या सेविका आहेत. नाही, तसं नाही म्हणत आहे. तो विषय झाला ना, तो विषय झाला ना, तो विषय नाही आहे. जर आता 2.5 महिन्यापासून जर विद्यार्थी घरी आहे, आपल्या शाळा बंद आहे, मग ग्रामपंचायत काही कर्तव्य नाही का? आपल्या तिकडून निर्देश आले तर करू. तिकडून निर्देश काय, इकडून निर्देश चालले ना, इकडून खालून निर्देश चालले ना वर, तो घ्या ना. असं नाही ना, त्यांचं काय म्हणणं आहे, आपल्या लेवलवरती काय करू शकता का ते पहा ना. वरून निर्देश काय करायचं आहे? खालून टॅक्स जाते ना, वरून टॅक्स येते का? जिल्हा परिषदच्या लेवलवर करू शकते ना. कधी बोलता सभा चालली ना. ठीक आहे, माईक सुरू कर. पहिले एक उद्या कोण म्हणता भाऊ? मागच्या मीटिंग मध्ये आपण घेतलं होतं का त्या ग्राउंडची मोजणी करायची आणि त्याला म्हणजे कंपाऊंड वॉल म्हणजे आपल्या अंडर मध्ये घ्यायचं बा ते, त्याच्यावर काही प्रोसेस झाली आहे का? आपण ग्रामपंचायत ठराव मोजणीचा काढून देतो, तुम्ही स्वतः जाऊन त्यांची परमिशन घेऊन मोजून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. आणि मागच्या 2 महिन्यामध्ये आपण केलं होतं का त्या रोड, मोठ्या रोड साईडच्या दोन्ही नाल्या चोकअप झाल्या. तुम्ही नाही समृद्धीचा रोड गावातला मेन रोड गावातला दोन्ही साईडच्या नाल्या चोक झाल्या. जिथं त्या 3 महिन्यापासून तुम्हाला अर्ज द्यायला लागेल. दोन्ही नाल्या वास मारवला त्या. अरे ते पहिले ठराव सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या. ठराव कुठे गेला म्हणून मग ठराव कसं करायचं? असं गंध वास येते दिशा बोलून त्या ठिकाणी. ह्या मटाबाजीचा गंध वास मारते. अरे माईकला बरं, मी काय म्हणतो, एक महत्वाचा विषय असा आहे, दुमगाव ग्रामपंचायत मार्फत आपल्या ज्या अंडरमध्ये PSC दवाखाना आहे दुमगाव ग्रामपंचायत मध्ये,
तर PSC दवाखान्यामध्ये कसं एकच वैद्यकीय अधिकारी, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आपल्या गावाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला म्हणजे जे जास्तीत जास्त लोकसंख्या याच्यामध्ये आपल्याला सेंटर्स मेडिकल मिळू शकते का, PSC मिळू शकते का, जसं उपकेंद्र आहे आपलं तर केंद्र होऊ शकते का. 2.5 एकर नाही, अर्धा एकर प्लस मध्ये असली तरी होईल कोणी. नाही त्यांनी म्हटलं आहे प्रस्ताव घ्या म्हणजे तुम्ही जर आपल्याला ठराव मिळत असेल तर जिल्हा परिषद मार्फत आपण हे करू शकतो. हो तर आपल्याला तिथे 15 बेडचा एक हॉस्पिटल बरं जागा होते ना, जागा आहे ना बहुत चालू प्रस्ताव. खडसे साहेब, आपण माहिती आहे का इथं घोड करून आलो. पहिली जी ग्रामसभा झाली होती त्या ठरावामध्ये आपण अनेक गोष्टी घेतल्या होत्या. 4 तास बसलो होतो आपण. ते रिपीट नाही व्हायला पाहिजे ना एकच एक विषय. मग लोकसभेमध्ये कसे येतील 65 विषय 10 वेळा एकच एक. प्राथमिक आरोग्य केंद्र संघटनेसाठी मागे आपण डॉक्टर साहेब चर्चा केली, बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलं आपल्याला की बा त्या जागेचं पहिले आपल्या तिथं 2.5 एकर जागा पाहिजे, त्याच्यानंतर ते मंजूर होते. तसं होत नाही. मिनिमम सध्या नाही आहे तिथं जागा. मिनिमम 1.5 एकर होती आणि जागा आहे तिथे अवेलेबल आहे. मग त्याचं ध्यान साधवा. आपण त्याचा प्रश्न करू. मी एकाच विषयासंबंधी बोलत नाही साहेब. तुम्ही तिथं बसताना आम्ही कुठून सांगतो ठराव तुम्ही द्या ना ठराव, मग आम्ही कुठून देऊ? घरून आणतो ठराव तुम्हाला. कधी होणार आहे ते? कधी होणार आहे ते? होणार कधी? पदावर तुम्ही आणि आम्हाला ठराव मागता. बरं ते नाली साफसफाईचं पहिलं पहा, ते भाई वास येते नाही तर 8 दिवस तुम्हाला आल्यानंतर मठात येईल. बोलू दे ना साहेब. माझं घरकुल मध्ये नंबर आलेला आहे, पण घर बांधण्यासाठी म्हणजे अडचण होऊन राहिली आहे. कारण का नाली जी आहे समजा ही वाली आपली नालीवर बाथरूम टाके सगळे बांधते आहे, त्याच्यामुळे म्हणजे घर बांधते. त्या बाईचा गंभीर विषय आहे तिच्यासाठी. आमची जागा आहे ना, पण तिथून घेणं जर आपल्याला बाथरूम म्हणजे त्या साईडला घर त्याचे याकडे त्याचे बाकी स्पॉटवाले केल्याशिवाय लावा फोन दिले आपला गुंडगावचा जो आठवडी बाजार आहे त्या बाजारामध्ये डुकराचं मांस विकले जाते. त्या डुकराच्या मांसावरच्या ज्या माश्या आहेत त्या इकडे बाकीच्या भाजीपाल्यावर येऊन बसते. तर हा एक प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. त्यानंतर आठवडी बाजार ज्यावेळेस भरते त्यावेळेस जवळपास 3-4 वाजतापासून तो रोड पूर्ण जाम होऊन जाते. समजा एखादी वेळेवर त्यावेळेस समजा एखादी पेशंट बनला, एखादी अर्जंट मध्ये एखाद्या पेशंटला दवाखान्यात न्यायचं असलं की त्या रस्त्याने गाडी सुद्धा काढता येत नाही. हा एक महत्वाचा विषय. रोडवरच्या दुकानाचं बोलणं झालं आहे. जो आपला जुना रोड होता आधी अर्जुन वानखेडेचा दुकान सरकारी दवाखाना जुना रोड नाही का तो जेसीबी लावून पूर्ण साफ करून घ्या आता. म्हणजे काय होईल का तिथं सगळे बाईक वगैरे जे आहे पार्किंग तिकडे करा, बरोबर आहे. सगळ्या गाड्या त्या रोडनं पुन्हा बाजार आतमध्ये नेणं पडतं. आणि इकडला जो बाजार आहे रोडवरचा ते आवश्यक आहे. ते सगळ्यात अगोदर ते डुकरीचा प्रश्न ठीक आहे, आपण त्याला नोटीस देऊन देऊ. त्याला सांगून देऊ की इथे दुकान लावायचं नाही, इथे बाहेर दुकान लावा. हो रविवारी दिवशी मैयत झाली चालले कुठून. हो हा मुद्दा महत्वाचा आहे. तो रस्ता मोकळाच पाहिजे. वाटलं ते स्मशान घाटावर येणार.